नाशिकमधल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झालेली आहे। थोड्याच वेळात ईव्हीएम आणि मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप केलं जात आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। 1922 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। 18,53,387 मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। दिंडोरी लोकसभेतल्या नांदगाव मतदारसंघातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। आपण आता आहोत नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव या ठिकाणी अधिकारी, मतदान अधिकारी व कर्मचारी यांची रेलचेल सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणावरून ईव्हीएम मशीनचे वाटप होणार आहेत। प्रशासकीय यंत्रणा त्या दृष्टीने पूर्ण प्रशासकीय यंत्रणेने तयारी केलेली आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार आहेत, तर 1922 मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान होणार आहे। त्यासाठी 11,776 मतदान अधिकारी व कर्मचारी हे यांची निवड करण्यात आलेली आहे। या मतदारसंघातील 18,53,387 मतदार जे आहे ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एकूणच काल निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करण्यात आलेली आहे। या निमित्ताने केंद्र, देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेते हे प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून होते। मोठ्या प्रचार सभा देखील नाशिक जिल्ह्यात पार पडल्या। त्यानंतर आता उद्या होणारं मतदान व त्याची टक्केवारी याच्यावर उमेदवारांचं जे आहे ते भवितव्य अवलंबून राहणार आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।